नमस्कार सर्वांना. आज आपण वाफेवरचं वांग्याचं भरीत बघणार आहोत. तर या ठिकाणामध्ये मी पावशेर वांगी घेतलेली आहे आणि हिरवीगार वांगी घेतलेली आहे आणि 2 कांदे कापून आणि 2 टोमॅटो आपण ते कापून घेतलेले आहे आणि हे वांगे आता आपण याचं वाफेवर. तर या ठिकाणामध्ये मी वांगी अशी कापून घेतलेली आहे आणि टोमॅटो कांदा पण कापून घेतलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवून यामध्ये मी तेल ॲड करून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपण फोडणीसाठी कांदा टोमॅटो हे टाकून घेणार आहोत. कांदा टोमॅटो आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. वांग्याच्या भरतामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकल्याने भरताला चांगली चव येते. आपल्याला 2 मिनिटे तरी कांदा टोमॅटो चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहोत आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि चांगले असे परतून काढायचे आहे. दोन मिनिटे तरी आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहे. आपले सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि यानंतर आता आपण इथे वांगे कापून घेतलेले होते ते यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि चांगले असे परतून काढायचे आहे. बघू शकता की ते आपले वांगे सगळे असे परतून झालेले आहे आणि यानंतर आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत. यानंतर आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि 10 मिनिटे आपण हे मंद आचेवर वाफेवर शिजून घेणार आहोत आणि नंतरून आपले हे वांग्याचे भरीत तयार होणार आहे. तर 10 मिनिटे तरी आपण यावर वाफेवर शिजून घेणार आहोत म्हणजे वांगे असे छान असे शिजून आणि एकजीव होऊन चांगले एकदम छान अशी भरीत तयार होईल. तर आता आपली 10 मिनिटे झालेली आहे आणि आपण याची चांगली अशी वांगी आपले वाफळून हे गळून गेलेले आहे आणि यानंतर आपण हे चांगले असे परतून घ्यायचे आहे आणि चांगले असे चमच्याने वांग्याला असे चिचून घ्यायचे आहे. चांगले आपल्याला असे वांगे असे चांगले परतून एकदम गाळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता की 10 मिनिटे आपण हे वाफेवर शिजून घेतलेले आहे वांगे आणि यानंतर आपण सर्व असं याचं एकजीव करणार आहोत आणि 2 मिनिटे तरी आपल्याला हे वांगे चमच्याने चांगले असे परतून रगडून काढायचे आहे. तुम्ही बघू शकता की आपलं वांग्याचं भरीत एकदम छान झालेलं आहे आणि हे
मी वाफेवरच केलेलं आहे. तर अनेक पद्धती असतात वांग्याचे भरताचे. भरीत एक वांगं भाजूनही छान होतं आणि कापलेलं वांग्याचंही भरीत वाफेवर छान होतं. तर तुम्ही नक्की करून बघा वाफेवरचं वांग्याचं भरीत. तर अशा प्रकारे आपलं वाफेवरचं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं हे वांग्याचं वाफेवरचं भरीत एकदम छान पद्धतीने तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर असं भरीत झालेलं आहे. तुम्ही हे भरीत नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की कसे झाले. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर रेसिपी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. ते आपल्या वांग्याचं भरीत खूप छान झालेलं आहे. नक्की टेस्ट करा.